स्वागत आहे काहीतरी वेलकम बॅक गाईज टू अनदर न्यू ब्लॉग. फ्लॅश लावा दिसत यांना आम्ही अध्यक्ष बनवलंय वोटिंग घेऊन. हे दोन कॅन्डिडेट होते, विजय झाले 8 मतांनी आणि हे पराभव झाले 5 मतांनी. 3 मत पराभूत म्हणतात त्याला. हारेल व्यक्ती जिंकेल व्यक्ती. आम्ही अध्यक्षपद दिलं आणि यांना उपाध्यक्षपद दिलं. तर आता असं झालंय की आम्ही गणपतीचे पाईप ठेवले होते वरती, ते चोरीला गेले. तर आता ते नवीन बनवायला आम्हाला एखाद्या वेल्डरवाल्याकडे जायचंय. तर अध्यक्षांचं मत विचारून काय म्हणत नाही त्यांचं. गाडी नाहीये. अध्यक्षांच्या घरी वॅगनर लागेल. अध्यक्ष ठरवू शकत नाही काय करायचं, घरी वॅगनर कशी मागायची. 12 फूट यांना काय गु खायला वॅगनर हे दिलं का, अध्यक्षपद दिलं का? यांच्याकडनं एक शब्द निघत नाही तोंडातनं. ये बा ये कभी खुशी कभी गम म्हटलं छोटा तारे जमीन पर. आणि याला आता म्हणतो हा म्हणतो खाली येत नाही का रे. आमदार लेवलचा तुम्ही सांग करायचं काय तुमच्याकडे सगळं सांगितलं. मग अध्यक्षपद काय गु खायला दिलं का? तुमच्या वरती फोटो लावायचे नाही, तुमच्या वरती फोटो लावायचे. तुला बी लाईट टाकूत मला फोटोच नाही. तुम्हाला फोटो लावायचे आणि तुम्ही असं करताय. जिथं बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोत तिथं फोटो लावून वरती फोटो लावायचे तुमच्याकडनं होत नाहीये. मग करायचं काय नेमकं सांगा. नक्की तुम्ही कसले अध्यक्ष आहे? काहीतरी शकाचा गुंटा काढायला आलोय का तुम्ही? सांगा काय करायचं बोला. यांना एक ऑफर दिली आहे. ऑफर तुम्हाला विशाल सोनारे सांगा. यांना म्हटलं डायरेक्ट पदाचा राजीनामा द्या. आपला ग्रुप असेल त्याच्यावर लिहून टाका आम्ही या पदाच्या पात्र नाही, राजीनामा देते. तर ते पण नाही, यांना फक्त लाल करायचंय बॅनरवर फोटो लावून. यांना म्हटलं की तुम्ही ग्रुप मेसेज टाका की आमच्याकडनं पद सांभाळायला जात नाहीये, तरी पद सांभाळायला जात नाहीये तरी बी तुम्ही ग्रुप वर टाका की आमच्याकडनं पद सांभाळायला जात नाही. क्षमस्व दोघींनी टाका. जसं आतापर्यंत गणपती बसवते, आतापर्यंत असं बी कोणी अध्यक्ष नव्हतं पहिलेपासून. फक्त पुढं मी राहायचो फ्रंट एंडला, बॅक एंडला राहायचे. हात नाही दिशी तर बॅक एंडला राहायचे. आता यांनी ठरवायला पाहिजे काय करायचंय. सांगा भाऊ काय करायचं तुम्ही. देवेश सगळं ठरवत. राजीनामा द्या नाही आम्ही 10 दिवस इथंच बसतो, इथंच करतो. हे क्लास करता. यांचे 12वीचे पेपर होते. हा तर मागच्या वेळेस आला बी नव्हता. ते पेपर मध्ये याचं नाव होतं. सांगा बरं. आलं नव्हतं का? होतं ना. काय होतं? फक्त पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी होतं. नाचायला आला होता. आणि हा शेवटच्या दिवशी याच्याकडनं कामं व्हायचे नाही. मोबाईल मध्ये बोट घालत होता. भांडाऱ्याला इथं मारले भाऊनी काय. भांडाऱ्याला खायला लगेच येऊन जातं ना. तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष काय उपाध्यक्ष काय फायदा तुमचा सांगा मला. काय करायचंय बोला पटकन लगेच. मग तुम्ही लगेच मेसेज टाकत असाल की आमच्याकडनं होणार नाही तर लगेच पुढचे हे घ्यायला मी कॅन्डिडेट नाही. पुढचं डिसिजन टाका. मेसेज टाक लगेच व्हॉट्सअप कॉल. कुठे गेला ग्रुप आपला? पदाचा राजीनामा देत आहे. गल्लीत सगळ्यांना माहिती. टाक तसं टाक. तसं नाही, मी पदाचा राजीनामा देते, माझ्याकडनं होत नाहीये, माझी तेवढी पात्रता नाहीये. उपाध्यक्ष पदाचा मी माझ्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तर उपाध्यक्ष यांनी 100 रुपये आणले आणि अध्यक्ष यांनी बी याचे 50 जास्त पाहिजे ना. अध्यक्ष मग फरक काय तुमच्यात? तू म्हण रे मला अध्यक्ष पद द्या, मी 100. मला अध्यक्ष 50. मन मी 150 काढल अध्यक्ष पद. 150 काढले तर आज लागली काय करता मग? सांगा काय करायचं ब्रो. चला नाही पैशांचा भरून घेतील. कार्यकर्ते कोण आहे तुम्ही? अण्णा चल रे. चला पाईप भरा. चला अध्यक्ष म्हणी पाईप भरा. अरे अध्यक्ष म्हणजे काय तुम्ही आमदारच्या पोटचे आहे का? चला उचला. मोबाईल ठेव बाजूला. ब्लॉग नाही मग जाऊ दे. मी बी असं अध्यक्ष पद दिले 7,000 देऊन टाकतो. मी निघून जातो. धरा पटकन. धर पाईप धर.
तू पकड जानते जानते त्याला काय आम्हाला काय बाप नाही का आम्हाला काय बाप काही नाही म्हणत तुला आम्हाला काय बाप नाही का आम्ही आमच्या घरी नाही माहिती का आम्ही अध्यक्ष आहे. मग एक ऑप्शन आहे मोटरसायकलीनं जाऊ उद्यापासून माझ्या घरी येशील तर माझ्या पप्पा बरं ठीक आहे मोटरसायकलीवर जायचं ना किती गाड्या लागतील आपल्याला 4 गाड्या तर 100 त्या गाड्यांची 100 लावडे काही छुट्टे बिट्टा झाला दोघांनी 400 रुपये करा जमा शर्ट घे ना लावडे 400 रुपये येडगांडे हळद आहे का इथं 400 रुपयाचं पेट्रोल टाकवल्या मग वॅगनर काढ तिच्यात 400च टाक माल सकाळी जातो नाही. इतका गंदा काळा हागलोय ना सकाळी काय माहिती काय चॉकलेटी बी नाही डायरेक्ट काळा पका जास्त हागला का एकदम छोटस एवढं हागलो एकदम काळा काळा. माझी अध्यक्ष संडास आले म्हणून पळून चालले. मोठे केस मोठे झाले कडे शेंडी बांधून पण ते सगळं ठीक आहे. आम्ही आलो गणपती बघायला आता A1 गणपती बघायचे आता. तर प्रॉब्लेम असा आहे तर पहिले क्लिप पाहिले असेल तुम्ही आज विषय गणपतीचा होता गणपती बघायला जायचं आहे दिसत नाही तुम्ही तिघ मोरे बाबा कुठे मोरे बाबा मोरे बाबा तरी आम्ही सगळे चालले गणपती पाहायला. आम्ही खूप त्रास दिलाय तसं त्रास म्हणजे त्रास नाही म्हणताय ना सुमित भाऊ का रे बरोबर आहे ही ट्रेनिंग आहे लहान पोरांची बरोबर आहे ऍज अ गणपती अध्यक्ष मग अनुभव पण यायला पाहिजे अनुभव यायला पाहिजे काय भूषण नाही हो मग अन्न आलाय आहे तो येत नाही ना तो हा म्हणून येत नाही म्हणून आमदार लेवलचा माणूस आहे तू. आपल्या रेंज मध्ये होई जाईल हाऊ मच 10 पर्यंत नाही नॉट दिस हाईट आई किती आले शे आई 16 मग 10 पर्यंत कोणती ही पाहिली नाही कुठे गेली विश्वास ती मोराची अशी ना 14 सांगा 10 मग थोडी दी ना मग हाई 16ची हाई 12 दे म्हणा. राम मंदिर बाहेर राम मंदिर कोणतं आहे कुठे आहे राम मंदिर काय आहो हे का 16 मंदिर आहे ना 12 नको ना आहे करी काही झालं मग तो अध्यक्ष आहे ना तो अध्यक्ष आहे तो गणपतीला हाय करतोय कस काय तू आता समजते आता बोललं असतं हीच घ्यावी लागली असतील त्या रेंज मध्येच घ्यावी लागली असतील. कोण आहे सेल्समन कोण आहे दादा तू सही बताएगा डायरेक्ट बुक करके जाएंगे ते तर दरवेळेस नसं आपलं. उनको मैं एक दो दिन फोन करेंगे ना तो भी पावती बनाएंगे एक रसीद आपको दे देंगे. ठीक आहे फायनल आहे कंप्लीट काहीच पा ही मूर्ती बुक केली आहे मूर्तीची प्राईस तर नाही सांगणार पण ही केली आहे अण्णा गणपती ही नाही तर हे राम मंदिर चालू होतं पण मे बी असा प्लॅन राहील ही घ्यायची आणि राम मंदिर टाकायचं तरी किती 7 फुटी आहे. हा अध्यक्ष साहेबच्या राहू दे ना डोळे झोपले गेले ना मला रात्र पेट्रोल टाकलं विचार पेट्रोल टाकलंय त्यांनी नाही पैसेच नाही ना घरी पाजून घरी कोण प्यायला येईल. एक काम करा नाही एक काम सांग गाडीवर नाही जायचं केला तुम्ही डिझर्व करता का वरती फोटो बॅनरच्या वरती फोटो डिझर्व करता का तुमचा सांगा बरं. पैशांनी थोडी म्हणतोय काम तुमच्याकडनं पैसे निघत नाही. तो अध्यक्ष तू काम करतो मी. तुझ्या खिशात 500 रुपये पाहिजे मांडवली केली हा 500 रुपये पाहिजे तुझ्या खिशात लहान पोरा ही आवडली आणि लगेच तोंड ताणतो हात असं हँडशेक करतोय तू याच्यासोबत मूर्तीसोबत 500 रुपये पाहिजे तुझ्या खिशात तू हे जर हा आहे तर अध्यक्ष आहे तर ना
3500 ना कंटेंट होता आपला. उद्या दिवशी अपलोड 8 तारीखला. ते पाईपांचं केलं आम्ही. तर ते जे होते ते नातेवाईकच होते, माझे काका होते. त्याचे काका होते. 3300 रुपये त्यांनी काल सांगितले होते. आम्ही दुसऱ्या दिवशी थोडेसे गज बिल्डिंग केले तर 3500 झाले. 3500 सांगितले. तर मी पैसे द्यायचा विषय झाला होता फक्त माझ्या खिशात ना असे मला हा पैसे देत होता. काय हात होते पाईपांना. मी म्हटलं थांबा हात धुवून आलो. मी तिकडे असा हात धुवायला गेलो, इकडे आलो तर यांनी पैसे देऊन ते खिशात ठेवून निघून बी गेले. भाव बिव केला नाही काही नाही काही नाही. आता समजतोय, आता म्हणतोय की मी लय हुशार आहे, माल येतं नाही. आता आज हुशार राहिला असं याचे विषय नसते निघाले का. आज हुशार राहिला असतं तर भाऊ वाढीत घेऊन गेला असतं का. आता तसा विषय नाही. आता काय म्हणतोय 3000च मागितले होते. 500ची स्वतः चंगळ करून आलेला आहे. काय रे चोर. असं कोणीच नाही त्याची इज्जत जाणार नाही. ते माझे काका होते. माझे काकाच मोठे होतील ना, 500 जास्त गेले तरी. पण रे 500 तुला ठेवले तू. काकाने तू मोठा झाला त्याच्यामध्ये. युट्यूब ब्लॉगर. गाईज गुड मॉर्निंग. डोंट नो विच डे इट इज. कितवा असेल, 4था 5वा असेल. तर हे बघा शेवटी मंडळ दाखवून होतो ॲज इट इज. उभं करताना दाखवलं होतं. काय नारंगी टीका काय बघूया त्याला. तुला काळा टीका कुठे काय दिसणार नाही. काळा टीका कुठे गेला तुला. लावलंच नाही. आम्हाला काळा टीका लावून दिला होता एका बाबांनी. पहिले टीका लावून दिला, आम्ही फुल फॉर्म मध्ये टीका लावून आलो. नंतर म्हणतो दक्षिणा. आमच्याकडे दक्षिणा नाही काही नाही काही नाही. तर आजचे कामं सांगतो. आज आम्ही या ताडपत्या आमच्या मागच्या वर्षीच्या जिथे जिथं फाटल्या होत्या यांनी तिथे तिथं चिकट टेप लावले. आणि फ्रॉम काल काय झालं मी सांगतो गाईज. काल आम्ही आहे ना असं बसलो होतो. तर हे 2 जण अध्यक्ष उपाध्यक्ष बसले होते. ते म्हटलं भाऊ तुमच्याकडनं कामं होत नसेल तर सांगून द्या मला, तू येत नको जाऊ उद्यापासून असं तसं. तर उद्यापासून येऊ नको असं म्हटलं त्यांना. म्हटलं सांगून द्या मला, मी येणार नाही. तर मग उपाध्यक्ष म्हणे अबे जाय घरी म्हणे. आता ते कायमसाठी बोलले होते का फक्त तेवढ्या पुरता बोलले होते ते अजून कन्फर्म नाही आहे. आणि अध्यक्ष त्याला काहीच अपोज केला नाही. म्हणजे अध्यक्ष पण त्याच्यासारखं म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा टाईप गोष्ट होती. त्याच्यामुळे आजपासून मी काहीच काम करत नाही आहे. मी येतो फक्त व्हिडिओ काढणार आहे, कॉन्टेंट मॅनेज करणार आहे, माझा मतलब पुरता फॉर्म करणार आहे, घरी जाणार आहे. कामं ते त्यांचे पाहून घेतील. ठीक आहे. लावलं दिवस चालले यांच्या मंडळाचे. यांच्याकडनं नवीन ताडपत्र्या घेतल्या गेल्या नाही. मागच्या वर्षी मी जेव्हा माझ्याकडे होतं मंडळ मी नवीन ताडपत्र्या आणल्या होत्या. नवीन ताडपत्र्या आणल्या होत्या यांच्या घरी. पडदे दिले धुवायला. यांच्या मम्मीने नाही सांगून दिलं. म्हणे एक बाई लावू ती पडदे धुवून देईल. यांच्याकडनं एवढं घरात एवढं चालत नाही. यांना लव्ह मॅरेज करायचे. यांच्याकडनं यांच्या पोरी यांना घरी आणता येणार नाही. यांच्याकडनं काय होणार आहे. ये 15 दिवसापासून जिमला आलं नाही. याला लाज वाटायला पाहिजे. अरे उलट्या होतात दादा. 15 दिवस झाले तुला जिमला येऊन. गाबन मतलब स्वतः क्या गाबन मी इकडचा नाही. प्रेग्नेंट बिमार नाही बिमार आहे ना. ते ब्लॉग मधले लोक मला बोलतात काय ते समजले. अरे गाबन म्हणजे बिमार. बोल मैं गाबन हूँ. अरे बोल ना. प्रेग्नेंट असेल ना कधी मला काहीतरी असेल तिची. 7 महिने बोललं ना. चालू तर 8 आजारी होतोय ना उसको गाबन बोलते. गुड मॉर्निंग गाईज. वी डोंट नो विच डे इट इज बट वी आर. आज आम्ही आता आमच्या गणपतीचं बॅनर लावायसाठी. हे दादा एक किस्सा होईना. हे बाय पूर्ण एक साईड आता ही साईड पूर्ण वरती करणी पडी. तिकडे बी हाई साईड वरती म्हणजे मागून आपोसले बॅनर लावता येईल. तशाच सेटिंग लावत ना. हे सगळं अशा वर गेल वर खाल लागे पाहिजे बॅनर. घोड्या येतील नाही तर गड्या येतील. थांब ना ते बी ब्लॉग मध्ये सीनला. हे पाय नाही तर काय होईल. इकडे पाय हाय कट कधीच ना आपुसले खाल करणं पडी. नाही तर मग घड्या येतील. वर खाली होईल बॅनर. वर खाली लागल. हे पत्रे आम्ही भाड्याने आणले. आमचे पत्रे जे होते ते खराब झाले तर त्याच्यामुळे ते हे भाड्याने आणले. 200 रुपये पत्रा. आणि ग्रीन नेट मारली काल रात्री. ॲक्च्युली कसं आहे
कामं सगळी मलाच राहतात, म्हणजे मोस्ट ऑफ तर मला करायला लागतं, त्याच्यामुळे दाखवायचं टाईम नाही. आणि असं बी सर झालं आहे मी आता सर, त्याच्यामुळे सो. आणि ही ट्रकचा असा रोल आहे, हाईट आम्ही घेतली जास्त, जी आम्हाला आता जीवावर जाती आहे, त्याच्यामुळे ट्रक उभं राहतो, मग पत्र्यांचं कामं करतो. ही ट्रक तर काल मी 2 वेळेस चालवली, अशी पुढे घेतली आणि मागं घेतली. तिथं राहतात देवकर काका, त्यांच्यामुळं त्यांच्याकडनं चावी घेतली, ते फुल चावी मी देऊन टाकतात. समज मोबाईल लांब ठेव. अजून पाय ठेव त्याच्यावरचे. ए हां ते दोघं तुकडे घेऊन यायचं. काय रे मशीन लावणी ते वरचं बंद करून दे, खालचं चालू. सांभाळून ना दादा. अरे भाई ऐसे लग रहा है सुरसुरी असं वाटलं लढत फुटली. सुरसुरी. चुकीने जागा लागली का मग शिक्क. दिवाली को यही फोड़ते क्या? कॉल कर केला वेल्डर लोग. ग्लास काहीच कामात येत नाही. साई वेल्डिंग वाले ना दिवाली को ये करना. हा अशी. ओ बा दही आहे ना ते. ओ भाई जास्त एम्पेअर घे. ए नवीन कुत्रा आलंय. कुठं दोरी बांधली आणि पण अंडीला गाव दोरी बांधली. इथं दोरी बांधता. दाखव कसं फिरवशील, दाखव फिरून दाखव काही. त्याला फिरवशील कसं, दाखव दोरी धरून दाखव. फिरून दाखव, फिरून दाखव. दाखव फिरून दाखव. फिरव. मी काय झालं येऊ, तू फिरव ना त्याला. फिरो तिकडं, फिरो. हा फिरो तिकडं. काय मेंटल आहे. आम्ही अभिओमला इम्पोर्ट करून घेतलंय वेल्डिंग करायचं. बट इट इज व्हेरी अवघड गोष्ट. काही काही ठिकाणी झाली आहे, काही ठिकाणी अवघड आहे. ते सम प्रॉब्लेम, ते जे होतं लोखंड ते वितळून जात होतं, त्याच्यामुळे आम्ही काही केलं नाही तर आम्ही स्टेज बनवलं होतं गणपतीचं, पण मग झालं नाही. लोखंडाचा प्रॉब्लेम होता, आमचा नव्हता. प्रोफेशनल बोलवलं होतं, त्याच्याकडनं झालं नाही. मिशन फेल सक्सेसफुल. ओ वा करी. गुड बाय, डे एंड्स हियर. हॅलो गाईस, वेलकम टू अनदर डे. तुमचा अभिषेक पवार. इथं बी असेल ना पाहिजे. वर्किंग डे. लाइटिंग लावताय आणि मंडळ आले. ते सांग कुठे हॅलो, बोला ना, तुमचं चॅनल आहे. दाखव मंडळ दाखव. मी कसं दाखवू? कसं दाखव? माझा हात वाकडा झालाय. गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग, अनदर डे. काय अनदर डे. हे बघा, हे मागच्या वर्षीचे पडदे लावले, हे मागच्या वर्षीची सिलिंग लावली. या वर्षीचे पडदे कुठे गेले ते खाली कर. डायरेक्ट लाल आणि व्हाईट, लाल व्हाईट वर लॉगवर नाही म्हणणार, हां असं बी नाही म्हणणार. तर असं आहे. तर बोर्डाचं कनेक्शन करायचं आम्हाला. याचा बाप लहानपणापासून इलेक्ट्रिकच्या बोर्डाशी खेळतोय. जन्म डायरेक्ट नर्सच्या हातात नाही, बोर्डावर झाला होता याचा. तरी बी याला चार होल्डरचं कनेक्शन करता येत नाही याला. 4 होल्डर. मी रिक्षावर जात नाही तरी मला रिक्षाचं इंजिनचं माहिती आहे. मी रिक्षा चालू शकतो. युट्यूब पाहून जरी शिकलो ते शिकणं महत्वाचं आहे. मला बी ओळखते. कर ना मग तू कनेक्शन करून दाखव. याला काय अर्थ आहे. दादे व्हिडिओ काढ. बरं झालं अण्णा. बिझनेस आहे म्हणे माझं. ऍडमिशन घेतोय इलेक्ट्रिकल घेऊन आपला बिझनेस आहे. इलेक्ट्रिक काहीच आहे का ब्लॉग मध्ये? एवढा बेसिक तर त्यांनी न घेता त्याला जमतंय. काय बरं? आपण ज्या फील्ड मध्ये जाणार त्याचं पहिले आपल्याला इलेक्ट्रिक काम करूया.
तिकडे मागे मग तो म्हणे मनाकडून गाडी घेता मी त्यांना करून म्हणून घरवर थांब वर बांधी दे वरला तार बाकी अरे चारी बांधी काय मग वरचा तार बाकी आहे वरचा तार बाकी आहे बांधी टाक मग तू काय करशी ए मी तर तरी सण उभा होतो केवढी बांधा का एक तर तू जाईल तू ऐकत हे बघा हे अध्यक्ष यांच्याकडनं काय होतं एक खांब बांधला जातोय का तुझ्याकडनं मग लावड्या आहे का तर गांडी पण बांधली यावेळेस कसं बॅनर नाही लावायचं मग काय वाटतंय काय वाटतं काय कसं वाटतंय चांगलं वाटतंय तो अध्यक्ष आहे, लोकांना माहित नाही पडणार ना मग काय गरज काय अंडरग्राऊंड अध्यक्ष शोधे का मी काय बोलला काय बोलला नंतर अध्यक्ष दिसणार बॅनर वरती नाही ब्लँक ब्लर दिसत बॅनर संध्याकाळच्या रिएक्शन पर थांबा व्हिडिओ बंद करू द्या कामं चालू आहे गाईस रात्रीपर्यंत. हा देवेश आणि आमचा अध्यक्ष भाई इकडे ना दिसतंय तुम्ही इकडे नाही दिसू राहिलंय तुला हसू आलं काय याच्यावर? नाही आलं चांगलं क्लिअर कट दिसला पाहिजे स्टेजवर नव्हतं आणि तुमचा अभिषेक पवार काय बोलना जाते हो क्या क्यों बोलू दे ना एवढे काय हा वैभव दुसरं कुठे रात्रीचे काम चालू आहे 12 वाजले गाईस. काय बोला फक्त व्हिडिओ बघून हसता तुम्ही व्हिडिओ नाही पावतोय दरासे प्रत्येक काम करताना दाखवतोय मी काम हातडी देतोय व्हिडिओ काढून घेतोय अरे थोडा व्हिडिओ भारी बात जरा पारिवारिक माहौल है यहाँ पे मेहनती लोग आहे फक्त ते दोन सीलिंग लेता नाही नाही हे स्टेपलर काय करतोय अध्यक्ष रात्रीचं चहा पाजल ना मग 12-1 वाजून तुमचं चहा पाजल ना मग तेच ना मग दुधून आणून पाजल लंड मला करत घेते तेवढीच भरपूर मोठी गोष्ट आहे 12 वाजता अध्यक्ष कसं काय म्हणलं जायला लागलं तू कधी चहा पाजला आम्हाला 12-1 पर्यंत काम कधी केलं तुम्ही ते सांगा तुम्ही सकाळी पळून जाता म्हणून 12-1 पर्यंतची वेळ आली भाऊजी काय काय बोललं मग कोण पळून जातो तुम्ही पळून जाता शेवटी बाजी तुम्ही पळता म्हणून आम्हाला ऑप्शन आम्ही अंगावर कामं घेते नाही तुम्ही काम आहे कर ना आता वरती म्हणजे तुला चढवायचं या असे अध्यक्ष आहे हा, बोल. 12-1 पर्यंत काम चाललं नाही तर चहा पाजायला पाहिजे ना मला घरची घरात घेता का नाही तुमचं चहाचं काय चाललं म्हणे 1 मिनिट मला सांग माझ्या घरचं डेकोरेशन आहे काही घरचं नाही पण मग अध्यक्ष तर तुमचे ना तू घेतला चहा तू पाजला मेसेज टाक मी चहा पाजतो काय मी माझ्याकडनं नाही होणार म्हणा अध्यक्षपद चहा हे तुझ्या याची काय माझ्याकडे- जळी तर म्हणा अध्यक्ष पद माझ्याकडे नाही माझ्याकडून चहा हे नाही होते अरेंज नाही होते चहा नाही कॅपेबिलिटी चहा अरेंज नाही होते हा चहा अरेंज नाही होते सॉरी गाईज असं म्हणते बोल गुड नाईट गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग डे 0 ओनली 1 डे रिमेनिंग टू गणपती बाप्पा. आणि आतापर्यंत तुम्हाला सांगतो काय काय झालं. या रे सगळे बसा रे या फ्रेममध्ये या. दाढी कटिंग केली दाखवले यांनी कटिंग केली आपण नाही केली आपण वाढवतोय पण मग इंटरव्ह्यू राहिला तर कट करायला लागतील इंटरव्ह्यूच राहत नाही. हा अन्न फ्लॅश मार दिसत यांना फ्लॅश मारावा लागेल थांबा एवढा भारी दिसतो फ्लॅश थांबा फ्लॅश मारावा लागेल. हा मी मारतो नाही हा वाला मारतो. ओ दिसलं का अन्न तर तुम्हाला असं सांगायचं होतं अन्न येत नाही तू तरी मी व्हिडिओमध्ये ये थोडं जाग येते ते तर हे पहा सगळ्यात पहिले आम्ही उठलो आज हसू नको रे तर चला 1 महिन्यापूर्वीच सांगतो. 1 महिन्यापूर्वी गणपती बसायचं ठरवलं होतं पण प्रॉब्लेम काय माझं काय मी आज इकडे तिकडे असं होतं कारण की मी जॉबच्या पद्धत मग यावेळेस आम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणजे पद बी नव्हतं भेटलं कधी पण देऊन टाकलं राजीनामा. मग आम्ही विचारलं इच्छुक कोण आहे सगळ्यात महत्त्वाचं
तर इच्छुकमध्ये आले होते देवेश साळुंके आणि अजिंक्य जाधव. तर या दोघांपैकी आम्ही वोटिंग घेतलं, गुगल फॉर्मवर वोटिंग घेतलं. त्याच्या आधी अजिंक्य जाधवना 7 मतं पडले आणि देवेशला 5 मतं पडले. तर आम्ही असं ठरवलं, जो निवडून आला तो अध्यक्ष, जो नाही निवडून आला तो उपाध्यक्ष. तर हे झालं आमचं ठरलं. तर दुसरी गोष्ट, आम्ही पाहिले मंडप बंद कर. आम्ही पाहिले मंडपची सोय केली. नक्की मंडप कसं करायचं, काय करायचं, ह्यावेळेस मोठं मंडप करायचं तर मग पाईप एडिट करायचे होते आम्हाला. तर आम्ही गेलो जिथं आमचं मंडप ठेवलं होतं, म्हणजे जे लोखंडाचे पाईप राहतात ना ते. पण मग प्रॉब्लेम असा झाला, आमचे पाईपच चोरून नेले होते कोणीतरी. मग त्याच्यामुळे आमचं मागच्या वर्षीचे 7,000 रुपये रिमेनिंग होते. तर त्या 7,000पैकी आम्ही पाईप बनवायला टाकले याच्या काकांजवळ. तर आम्हाला लागले तिथं 3500 रुपये लागून गेले. हिशोब काल सांगतोय पण मजा येते. 3500 रुपये लागून गेले पाईप बनवायला. मग पाईप बनवले आम्ही सगळ्यात पहिले. नंतर मग आमच्याकडे उरले 3500, 7 गेले 3500 उरले. किती राहिले? 3500 राहिले ना मग. हां 3500 राहिले. मग त्याच्यात 500 रुपये कुठून आले काय माहिती, पण आम्ही गेलो. हां माझे 1000 होते बरोबर, मी माई वर्गणी देऊन टाकले सगळ्यात पहिले. 4500 झाले. 4500 झाले आम्हाला. 4500 झाले. 4500 मध्ये आम्ही 4000 गणपती पाहून आलो. अशी 7 फुटी मूर्ती. मी 6 फूटचा आहे, 5.11चा आहे आणि ती मूर्ती 7 फुटाची पुढं पाय. हां तर 7 फुटाची मूर्ती आम्ही बुक करून आलो. मूर्ती बुक करायला फक्त असं जायचं होतं, गणपती पाहायला जायचं होतं. आणि आम्ही ठरवून घेतलं होतं की अशी मूर्ती घेऊ. तिथं जी सगळ्यात मोठी मूर्ती होती ना तीच घ्यायची, असं या पोरांचं यांच्या मनात भरला तो गणपती घेतला यांनी. मग आम्ही तो 11,500चा गणपती, तर त्याचे आम्ही 4,000 रुपये दिले. मग उरले आमच्याकडे 500 रुपये. तर हे 500 रुपयांचं काय करायचं. तर मग आम्ही शेवटी काय केलं, हे पाईप जे बनवून आणले तर त्यांना रेडॉक्साईड मारलं. जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसूनच केलं असेल आत्तापर्यंत. रेडॉक्साईड वगैरे मारलं. मग ते झालं. मग सगळ्यात नेक्स्ट स्टेप झाली, मग आम्ही लागलो वर्गण्या मागायला. काय मागवाय. मग आम्ही वर्गण्या मागितल्या. वर्गण्या आम्ही पहिले मागितल्या एरियातल्या लोकांकडनं. नंतर सगळे आमची वर्गणी झाली, भरपूर झाली, म्हणजे तरी 10-15-1,000 होऊन गेली. आणि नंतर मग आम्ही म्हटलं पॉलिटिशियनकडे जाऊ. तर पॉलिटिशियनचा विषय वेगळाच होता, ते बॅनरचा विषय होता. म्हटलं पॉलिटिकल पार्टीशी संबंध नाही, सार्वजनिक गणेश उत्सव आहे. मग यावेळेस आम्ही पॉलिटिकल वर्गण्या नाही घेतल्या. अर्ध्यांना बोलव, त्यांना लाज वाटायला पाहिजे ना मग. हां तर मग तसं झालं. मग नंतर आम्ही मंडप उभा केला. तर आम्हाला ट्रोल केल्या गेलो. आम्ही खूप स्ट्रगल केलं आहे, आम्हाला ट्रोल केलं गेलं. एवढा मोठा मंडप राहतो का. आणि म्हटलं आम्ही करू. आम्ही मग पत्रे बसवले. मागच्या वर्षीचे पत्रे आम्ही नवीन घेतले होते ते बसवले. पण ते पत्र्यांचं काय आलं, ते लीक मारत होते. मग ते पत्रे काढून घेतले, दुसरे पत्रे भाड्याने आणले, ते बसवले. नंतर राहिली गोष्ट आउटर स्ट्रक्चर, त्या ताडपत्र्या. आमचा जर मंडप उंच होता ना, त्याच्यामुळे हवा यायची ना तर मंडप उडायचा असं डायरेक्ट हवेनी मागं. म्हटलं ताडपत्र्या तर नाही चालणार. मग आम्ही केलं ग्रीन नेटची सोय. मग आम्ही आजूबाजूला अशी ग्रीन नेट मारली. तर ते झालं. तर शेवटी राहिली गोष्ट आता मग इनर डेकोरेशन. मग आम्ही हे बघा, हे राहिलं वरती सिलिंग. ही मागच्या वर्षीची सिलिंग वापरली. आणि राहिली गोष्ट ही मागचे पडदे. हा जो रेड आहे आणि व्हाईट आहे, आम्ही असं कॉम्बिनेशन केलं आहे, रेड व्हाईटचं कॉम्बिनेशन केलं. आणि पडदे गरा फिरून दिले. आणि पुढच्या गोष्ट विसरतो, जय आदिवासी. त्याच्या पुढचं हे सांगतील. बोल. मजा येते. तर मग ते झालं. मग राहिली गोष्ट आणि मी हे पडदे मारले. तर माझं आम्हाला रिंग करायची होती गणपती बाप्पाच्या. आमच्याकडनं काही रिंग झाली नाही. आमच्याकडनं झालं. फोन आला, थांबा. एक अर्जंट कॉल आला होता, बिझनेस मीटिंग. तर आता वापस आपण कुठपर्यंत आलो होतो. अण्णा नाही दिसत आहे अण्णा. हां कुठपर्यंत आलो होतो काय माहिती. सिलिंग पडदा. हां तर मागं आम्हाला रिंग बनवायची होती गणपतीच्या. तर आमच्याकडनं रिंग काही झाली नाही. आम्हाला ती तार दिली. मग विशाल सोनारे यांनी डोकं लावलं असं आणि असं बनवलं. हे बघा मागे दिसतंय, हे बघा हे आणि हे. मग नंतर आम्ही असा विचार केला, खाली वाका असं. नंतर आम्ही विचार केला स्पंज आणू, ते जे मागचं राहतं थर्मोकॉल काय ते, आणि त्याच्यावर असे फुलं लावू, असे फुलं लावू. पण मग ते स्पंजच महाग, ते फुलं लई महाग. म्हटलं नो टेन्शन. डायरेक्ट आम्ही हे घेतलं. किती एक पीस 500 रुपयाला पडला आम्हाला. आम्ही 6 पीस घेतले. 3,000चे डायरेक्ट फुलंच होऊन गेले. हे बघा डायरेक्ट 3,000ची फुलं झाली. मी तेवढा कधी खर्च पहिले आम्ही 1,000 रुपयाची मूर्ती आणायचो मंडळामध्ये. माज बघता का, माज नाही म्हणताय ना गणपतीसाठी करतो. हां ॲटिट्यूड. मग हे झालं. तर परवा आम्ही इकडे गेलो होतो. कुठं, हे ज्या दिवशी पडदे लावले त्या दिवशी आम्ही गेलो होतो याला द्वारकेला चहा प्यायला.
द्वारकेला करण दोंदे होता. करण दोंदेच्या गाडीची चैन उतरतीये. वर्गणी द्या करण दोंदे. आणि तुम्ही जेवढे मी ब्लॉग पाहताय त्यांना मी खाली कमेंट मध्ये एक नंबर टाकल, तुम्ही वर्गणी टाकून द्या. पोरी फोन करते. अरे पोरी फोन करतील. स्कॅनर टाकू स्कॅनर. स्कॅनर टाकू स्कॅनर. कसं काय टाकशील पण व्हिडिओ मध्ये टाकू. व्हिडिओ मध्ये स्कॅनर मी टाकू का? हा व्हिडिओ मध्ये टाकू स्कॅनर. तर त्याच्या वर्गणी टाकून द्या. आम्ही खूप ॲप्रिशिएट करू. तर आत्तापर्यंत तर एवढं झालंय. आणि राहिली गोष्ट आम्हाला तो पार लाईट आणायचा आहे. पार लाईट माहिती का, असा फोकसवाला लाईट राहतो तो घ्यायचा 2000 रुपयाचा. तो असा झुप 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 म्हणजे एकदम प्रॉपर दिसेल. एकदम प्रॉपर. फेल्ड दादा. तू डिलीट केलाय मग फील्डच होईल ना. करण दादा काय ग्रुपवर टाकेल आहे पाहिजे ना. ग्रुप का वो भी डिलीट हो गया. अण्णाची वर्गणी आली नाही अजून. अण्णा का आली नाही सांग माईक मध्ये बोल. एक वर्ष आम्ही असंच माईक दिला होता अण्णाला. पहिलंच वर्ष होतं म्हणजे इथं. पहिले आम्ही तिकडे गायचो तर डिच्चुक डिच्चुक ते ब्राह्मण म्हणे त्याला हाकला म्हणे. सत्यनारायणच्याच दिवशी होतं माहिती का. तर आतापर्यंत एवढं झालंय. आणि त्याच्यामध्ये मग आज गणपती उद्या बसणार आहे. तर मग आज मंडळ सांभाळायला आम्ही थांबलोय. म्हणजे सांभाळायची तर गरज नाही आहे पण मग ऑस्ट्रेली लेवल तर त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. तर त्याच्यात अध्यक्ष उपाध्यक्ष पळून गेले. आणि त्याच्यात बी अध्यक्ष यांचा मूड थोडा खराब आहे. कारण की त्यांना असं वाटलं तर बॅनर लागतील यावेळेस. पण बॅनर आम्ही लावले नाही. बॅनरचं थोडंसं काय आलं आम्ही म्हटलं पॉलिटिकल पार्टी एखादी पैसे देईल चांगले डायरेक्ट 15,000चा डीजे तर मग आम्ही लावू बॅनर. डीजेचं काय आलं मी सांगतो. आम्ही काय केलं तर आम्ही डीजे बुक केलाय. ओढ्या गावामधला डीजे बुक केलाय. तर तो डीजे 15,000 रुपयाचा आहे असं समजून घ्या. हां 3-4 तासासाठी बोलवला आहे. 15,000चा आहे. पण मग विषय असा आहे की तो जो डीजे तो स्पॉन्सर नाही आम्हाला यावेळेस. मागचे स्पॉन्सर होता. मग आम्ही बॅनर बिनर लावले होते. त्याच्यामुळे मग आम्हाला दुसरीकडनं वर्गाने नाही भेटला. पुढच्या वेळेस स्वतः हा बदल पैसे सगळ्याचे. तर मग ते डीजे बीजे होईल तरी थँक्यू एवढंच आहे. जर आत्तापर्यंत ही आमची एकच ब्लॉगमध्ये सगळं येईल गणपतीपर्यंत. तर हे सगळं त्या क्लिपा तर तुम्ही पहिले पण पाहून घेतल्या असतील पण मी एकदम समरीमध्ये सांगून दिलं. येसो भारी दिसतंय बघ का. 1 तासाचा ब्लॉग आहे. हां नाही एवढा नाही करणार मी. 35-40 मिनिट. मी काळा होतो. 35-40 मिनिटाचा. पहिल्या वर्षी गणपती बसवला होता. गणपती बसून गेला नवरात्री आलं. नवरात्रीमध्ये ब्लॉग अपलोड करतोय मी. एवढा डिले होता. पण यावेळेस नाही करणार असं. नो चान्स. यावेळेस लवकर ब्लॉग येतील म्हणजे येतील. तरी थँक्यू. आता हे यांचं मनोगत व्यक्त करणार आहे. बोल माहित आहे ना. हां चिकड जा डिचिक पे बैठ के आ जा. कुछ तो बोल ना यार. ब्लॉग में कुछ बोल अन्ना. क्या बोल तेरा कमबैक हुआ है गणपति में. ये बता कुछ बता. तेरे रिलेशनशिप के बारे में बता. नहीं वो पर्सनल है वो लीकेज नहीं करना है. लीकेज सॉरी रिव्हील नाही करणार. जिम के बारे में बता. जिम के बारे में बता कुछ. हा आता मी जिमला जायला लागलोय. जोरात हिंदी मध्ये बोलू का मग. काही बोल. तमिळ शिकवणार आहे अण्णा आता आपल्याला. मी आता जिम नाही थांब रे. तमिळ शिकवायची आता. नाही मला नाही शिकवायचं. नाही आम्हाला शिकवायची. आता आपण अण्णाला विचारू गणपती येत आहे. तमिळ नाही रे मल्याळम ना. मल्याळम. हा मल्याळम शिकवणार आहे. तर आपण अण्णाला विचारणार आहे गणपती येत आहे तर काय म्हणता. गणपती यायला काय म्हणता. अण्णा यार ऐसा मत कर. बता. आता गणपतीला काय म्हणतात. गणपतीच गणपतीला येत यायला काय म्हणता. वारू. गणपती वरुवा. हा गणपती वरुवा म्हणजे गणपती येत आहे. गणपती जाता यायला काय म्हणता. गणपती पोवा. गणपती पुवा. नाही हा अण्णा काळा आहे याला काय म्हणता. नाही तर असं म्हण काहीतरी असं. गांडू अध्यक्ष चंदी अध्यक्ष ना. गांडू अध्यक्ष म्हणजे गांडू म्हणजे चंदी म्हणता याला. मग चंदी अध्यक्ष. चंदीने सोनी पाहिजे होती. नाईंडे मोंडे. नाईंडे मध्ये काही म्हणतोय. हा नाईंडे मध्ये तर आम्हालाही माहिती आहे. एखादा मल्याळम ब्लॉग व्ह्यूवर असला ना त्यांना समजून जाईल. गणपतीच्या नावाखालची गणपती बसले नाही गाईच. नाही बसलात तसे. आम्ही जिकडे बसलो तिकडे बॉडी दाखवा ना. बॉडी दिखा ब्लॉग में. कोई तर लागेल. कॉलर बोन पा वीकनेस. माझं फक्त 1च महिना झालाय असं आली. हा अण्णाला पहिला महिना लागलाय.
आहे म्हणजे जिमचा. दाखवू दे मोठा दाखव आहे ना चेस्ट भरगड्या दाखव. आता एक काम करू आपण जॅमिंग करू जॅमिंग. हाँ तमिल गाना आता है क्या देखो कोई? तमिल में क्या बोलते हैं? अच्छा मलयालम आता है क्या कुछ गाना? थांब आता मी दोन कुछ भी. हा तेच मी हाँ जॅमिंग करणार आहे काय आपण आता. या वाजवायला घ्या काही काही येतात ते. तू असं वाजव कुळकुळ. हां हे बाय प्रत्येकाने एक एक गाणे ठरवून घ्या. जिथं जो स्टॉप झाला लगेच दुसऱ्याने म्हणायचं 1 2 3. हां चला. सारा जग छड़ के हाँ तेनू ही है चुने या. सारा जग छड़ के बस तेनू ही है चुने. बस तेनू ही है चुने या. तेनू ही है चुने या. लख के या दिल नू पर फिर भी ये अड़े या. लख के या दिल नू पर फिर भी ये अड़े या. ओ बह गया हंजुआ दादरया. ओ तेरे लिखी की नहीं करया. ओ एक जीते जी में मरया. ओ बह गया हंजुआ दादरया. मैं फूल बनना तो तारा सजना. गलना जीत नारा सजना. मिलना जाओ दोबारा सजना. फेर मिला दिलारा सजना. मिट्टी दा बन ढेर मिलांगे. हाय नी अपा फेर मिलांगे. कदे न कदे फेर मिलांगे. हाय नी अपा फेर मिलांगे. राता ते राता दे विच तू. जद भी तेनू लंबा ते मिल मैनू तू. सारे दिन दिया गल्ला बन के दसा मैं तेनू. तू मैनू भुले ना कदे मैं ना भुला देऊं. अन्ना बीट पकड़. वनी गाडले बंगला बांधा. बंगलानी घंटी वायव धनमालन. बंगलानी घंटी छायव धनमालन. बंगलानी घंटी छायव धनमालन. बंगले बंगला बांधा. बंगलानी घंटी छायव धनमालन. बंगलानी घंटी छायव धनमालन. छायव धनमालन.